बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बारामतीमध्ये झालेल्या मतदानानंतर शरद पवार हे चिंतेत असल्याचं दिसून येत आहे। त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची चर्चा करूनच काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं मन बनवलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। 4 जूनच्या निकालानंतर नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केलाय। त्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत या आणि आपलं स्वप्न पूर्ण करा असं आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना केलंय। डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबार इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। काँग्रेसनं खोट्याची कंपनी उभारली आहे। ते कधी आरक्षणासाठी खोटे बोलतात तर कधी संविधानासाठी खोटे बोलतात। आरक्षणावर काँग्रेस सध्या चोर मचाये शोर असं दिसत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। धर्माच्या आधारावर आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील नाकारलं होतं। त्यामुळे हे आरक्षण त्यांच्या विचारांच्या विरोधात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। अशा पद्धतीनं आरक्षण देणं म्हणजे संविधान निर्मात्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे। हे पाप कधीही माफ होणार नाही असा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। वंचित, गरीब आणि आदिवासी लोकांचं आरक्षण काढून घेऊन ते त्यांच्या वोट बँकेला देण्याचा डाव असल्याचा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे। निवडणूक काळात सनसनी पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहेत। अनिल देशमुख हे कपोलकल्पित बोलतात। योग्य वेळी मी देखील सत्य बाहेर काढेन असा इशारा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिलंय। ईडीची कारवाई सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी समझोता करण्यासाठी माणूस पाठवला होता। तसंच एक शपथपत्र द्या, तुम्हाला ईडीकडून त्रास होणार नाही असं मला सांगण्यात आलं असे आरोप अनिल देशमुख यांनी केलं होतं। यावर फडणवीस यांनी चोख उत्तर दिलंय। आज माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, अनिल देशमुख हे कपोलकल्पित बोलतात। निवडणुकीच्या काळात सनसनी पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात माझ्याकडे देखील सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। योग्य वेळ आल्यावर मी देखील सत्य बाहेर काढेन असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला। पुढे फडणवीस म्हणाले, हा घोटाळा झाला तेव्हा देशमुख सरकारमध्ये होते, त्यावेळी त्यांचे सरकार होते। त्यांच्या काळात बॉम्ब आणि 100 कोटीचा घोटाळा उघड झाला। त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत। त्यांनी काळजी करू नये, योग्य वेळी मीही सर्व काही सांगेन असं फडणवीस म्हणाले। पुढे फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेलाही उत्तर दिलंय। मोदी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाहीत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी आदर्श आहेत असं मोदी अनेकदा सांगतात, पण उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय, त्यांच्यावर मानसिक परिणाम झालाय। त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता असून तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं पाहिजे असा टोला फडणवीसांनी लगावला। उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। ठाकरेंना नकली संतान म्हणणारे हे औरंगजेबाचे वंशज आहेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटलं होतं। यावरून ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींचं हे विधान दळभद्री असल्याची टीका राऊतांनी केली आहे। आज संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवलाय। ते म्हणाले, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांबद्दल मोदींनी दळभद्री वक्तव्य केलंय, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांची पूजा केली जाते, मात्र मोदी हे विसरलेत। त्यांच्या डोक्यात काही गडबड झाली आहे। महाराष्ट्र हे सहन करणार नाही अशी टीका राऊतांनी केली आहे। पुढे राऊत म्हणाले, मोदी आणि शहा महाराष्ट्रावर हल्ले करतात, महाराष्ट्र लुटण्याचा तोडण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मी औरंगजेबाचं विधान केलं। मी वैयक्तिक कुणावरही टीका केली नाही। जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू असं मी म्हटलं होतं। ज्या ठिकाणी औरंगजेबाचा जन्म झाला त्या दिल्लीचे वारे लागले असेल। जे उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणतात ते औरंगजेबाचेच वंशज आहेत। या औरंगजेबाच्या संतानांनी तेलंगणात महाराष्ट्राविषयी असं विधान करणं योग्य नाही असा हल्ला राऊतांनी चढवलाय। मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय। या दरम्यान त्यांना निवडणूक प्रचारावर बंदी नसेल। कोर्टानं त्यांना 2 जूनला आत्मसमर्पण करण्यास सांगितलंय। ते 40 दिवसांपासून तिहार तुरुंगात आहेत। 7 मे रोजी दुपारी जेवणापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं केजरीवाल यांच्या जामिनाच्या अटी निश्चित केल्या होत्या। कोर्टानं ईडीला सांगितलं होतं की निवडणुका सुरू आहेत आणि केजरीवाल हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत। 5 वर्षातून एकदा निवडणुका येतात। यानंतर न्यायालयानं केजरीवाल यांना सांगितलं की जर तुम्हाला जामीन मंजूर झाला तर तुम्ही अधिकृत कर्तव्य करणार नाही। निवडणुका झाल्या नसत्या तर अंतरिम जामिनाचा प्रश्नच निर्माण झाला नसता। मात्र 7 मे रोजी खंडपीठानं कोणताही निकाल न देता स्थगिती दिली। खंडपीठाचं नेतृत्व करणारे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी 8 मे रोजी सांगितलं की आम्ही 10 मे रोजी जामिनावर निर्णय देऊ। यानंतर 9 मे रोजी ईडीनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध केला।
यामध्ये ईडीनं सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणुकीच्या युक्तिवादावर म्हटलंय की केजरीवाल निवडणूक लढवत नाहीत. यापूर्वी प्रचारासाठी एकाही नेत्याला न्यायालयीन कोठडीतून जामीन मिळालेला नाही. प्रचार हा मूलभूत अधिकार नाही. केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकानं ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये तक्रार दाखल केली आहे. यामध्ये प्रतिज्ञापत्राला कायद्याचा अवमान असल्याचं म्हटलं होतं. विशेषतः या प्रकरणाचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात घ्यायचा असून सर्वोच्च न्यायालयाची मान्यता न घेता हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. अमरावतीच्या अपक्ष खासदार तसंच यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबादमध्ये FIR दाखल करण्यात आलाय. राणा यांच्या वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी हैदराबादला नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या सभेत नवनीत राणा म्हणाल्या होत्या की छोटा अकबरुद्दीन ओवेसी म्हणतो 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही काय करू शकतो ते दाखवू. मी लहानाला सांगितलं की तुला 15 मिनिटं लागतील, पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील. 15 सेकंदासाठी पोलिसांना हटवलं तर धाकटा अकबरुद्दीन ओवेसी आणि मोठा असदुद्दीन ओवेसी कुठून आला आणि कुठं गेला हे कळणारही नाही. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केलाय. ते म्हणाले की मोहतरमा, मी छोटे अकबरुद्दीन यांना खूप समजावून सांगून ठेवलंय, मी त्याला सोडू का, आणि छोट्याला एकदा सोडला तर तो माझ्याशिवाय कुणाचंच ऐकणार नाही. 2 दिवस बाकी आहेत, मी सोडू का. ओवेसी म्हणाले की महाराष्ट्रातून आलेला खासदार छोटे छोटे म्हणतायत. अहो, मी त्याला थांबवून ठेवलंय, तुम्हाला काय माहित आमचे छोटे कोण आहे. तो तोप आहे, सालारचा मुलगा आहे, त्याला आम्ही मोठ्या कष्टानं समजावून सांगितलंय. आमचा छोटे कुणाचंही ऐकत नाही. आम्ही काय कोंबडीचं पिल्लू आहे का ज्यासाठी तुम्हाला 15 सेकंद हवेत, असं ओवेसी यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे माजी नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटलंय की भारतानं पाकिस्तानचा आदर केला पाहिजे. त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहे, हे आपण विसरता कामा नये. कुणी वेडा आला तर तो आपल्यावर याचा वापर करू शकतो. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अय्यर म्हणाले, नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानशी चर्चा करणार नाही असं का म्हणतंय, कारण तिथं दहशतवाद आहे, मला समजत नाही. अय्यर यांचं हे विधान एप्रिल 2024 असल्याचं सांगितलं जात आहे, जे आता व्हायरल होत आहे. ते पुढे म्हणाले, दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहे, अन्यथा भारत अहंकारानं आपल्याला जगात लहान दाखवतोय असं पाकिस्तान समजेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील एखादा वेडा हा बॉम्ब भारतावर वापरू शकतो. मणिशंकर अय्यर यांच्या आधी ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सॅम पित्रोदा यांनीही निवडणुकीदरम्यान 2 विधानं केली होती. त्यामुळे काँग्रेस अडचणीत आली होती. त्यांनी भारतात वारसा कर लागू करण्याबाबत बोलले होते. यावर राहुल गांधींना स्पष्टीकरण द्यावं लागलं. पित्रोदा यांनी 2 दिवसांपूर्वी दक्षिण भारतीयांना आफ्रिकन लोकांसारखे भासवणारे विधान केले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की काँग्रेसचे लोक त्वचेचा रंग बघून देशातील लोकांमध्ये फूट पाडतायत. पित्रोदा यांच्या वक्तव्यापासून काँग्रेसनं स्वतःला दूर केलं होतं. त्यानंतर काही तासांनी पित्रोदा यांनी काँग्रेस ओव्हरसीज अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयानं आपला निकाल दिलाय. कोर्टानं 5 पैकी 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे, तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेसह 5 लाख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हत्येच्या 11 वर्षानंतर हा निकाल आलाय. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याशी संबंधित खटल्यांसाठी विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए जाधव यांनी हा निर्णय दिला. निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांमध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांचा समावेश आहे. 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यातील भरवस्तीत सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण हे अजूनही समोर आलेलं नाही, अशी प्रतिक्रिया निकालानंतर हमीद दाभोळकर यांनी दिली आहे. सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. सीबीआयनं दाभोळकर हत्येप्रकरणी डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲडव्होकेट सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे या 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात सप्टेंबर 2021 मध्ये खटला सुरू झाला. म्हणजेच हत्येच्या 8 वर्षांनंतर आरोपींविरोधात खटला सुरू झाला. आता निकाल आलाय. दिरंगाईमुळे राज्यभरात अनिसतर्फे ठिकठिकाणी काळ्या फीत लावून निषेध करण्यात आला. यासोबतच ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 3 प्रमुख मागण्या करण्यात आल्या. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतरच कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांची देखील हत्या करण्यात आली. या 4ही हत्येतील आरोपींचा परस्पर संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. आसामच्या उत्तर पूर्व राज्यातील हैलाकांडी जिल्ह्यात 15 महिन्यांची मुलगी फरहाना खानमला स्वाईन फ्लूची लागण झाली आणि तिचा मृत्यू झाला. आसामच्या बराक खोऱ्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. या संदर्भात राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. ती स्थिती पश्चिमेकडील राजस्थानची आहे. येथील उष्णता ज्या वेगानं वाढतीये त्याच वेगानं स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये. वाढत्या केसेस पाहता संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
2009 मध्ये स्वाईन फ्लू पहिल्यांदा मानवांमध्ये आढळून आला आणि जगभरातील वर्तमानपत्रांची हेडलाईन बनली. खरं तर तो इतक्या वेगानं पसरला की जागतिक आरोग्य संघटनेनं याला महामारी घोषित केलं. त्यानंतर जगभर हाहाकार माजला. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार 2009 मध्ये स्वाईन फ्लूमुळे जगभरात अंदाजे 5,75,000 लोकांचा मृत्यू झाला. तथापि 2010 पर्यंत त्याची प्रकरणं नियंत्रणात आली आणि ती यापुढे महामारी राहिली नाही. आता पुन्हा एकदा भारतातील विविध राज्यांमध्ये स्वाईन फ्लूचे झपाट्याने वाढत असलेले रुग्ण चिंतेचा विषय बनले आहेत. स्वाईन फ्लूला H1N1 विषाणू असंही म्हणतात. हे इन्फ्लुएन्झा नवीन स्ट्रेन सारखे आहे, कारण त्याची लक्षणं सामान्य फ्लू सारखीच असतात. स्वाईन फ्लू हा मुळात डुकरांना होणारा आजार आहे, जो नंतर मानवांमध्येही पसरतो. मानवांमध्ये त्याचा संसर्ग दर म्हणजेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याचा वेग खूप वेगवान आहे. यात H1N2 आणि H1N3 प्रकार देखील आहेत. तथापि इन्फ्लुएन्झाचे हे प्रकार मानवांमध्ये तितक्या लवकर पसरत नाहीत. ही प्रकरणंही फार क्वचितच आढळतात.